नमस्कार मंडळी, मी आहे प्रतिभा गुजर. ज्योती किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी माझ्या स्वयंपाकघरात बनवलेली आहे एकदम झटपट तयार होणारे हे तिखट वडे, जे की हे करायला पण एकदम सोपे आहेत आणि एकदम 1 महिना असे हे टिकणारे पण आहेत. आणि हो बरं का, खायला एकदम कुरकुरीत असे देखील आहेत. मग चला तर मंडळी, याची आपण रेसिपी पाहूत. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हिरवी मिरची ही वाटायची आहे आणि त्याच्यासाठी मी हे देठं काढून 15 ते 20 हिरवी मिरची स्वच्छ पाण्याने धुवून इथं घेतलेली आहे आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे बारीक अशी मी इथं वाटून घेणार आहे. आणि आपण पाहू शकता, आपण हे मिक्सरमध्ये पण वाटू शकतो, नाही म्हणलं तर खलबत्त्यात देखील इथं वाटून घेऊ शकतो. आणि त्याचबरोबर इथं 1 चमचा हे ओवा जिरा पावडर, 2 चमचे हे पांढरं तीळ, तसंच थोडंसं कोथिंबीर, अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा हे अद्रक लसूणची पेस्ट इथं मी घेतलेली आहे. कोथिंबीर स्वच्छ धुवून आणि बारीक कट करून इथं आपल्याला घ्यायचं आहे. आणि त्याचबरोबर मी इथं हे वडे करण्यासाठी मी इथं अर्धा किलो मैदा घेतलेली आहे आणि ह्या अर्धा किलो मैद्यामध्ये आपल्याला 1 वाटी बेसन पीठ इथं मिक्स करायचं आहे. आणि त्याचबरोबर जे आपण आत्ता सुके मसाले बाजूला काढले होतो ते सगळेच याच्यामध्ये घालायचं आहे. आणि जे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हिरवी मिरची ग्राइंड केलं होतं ते सुद्धा इथं घालायचं आहे. आता मिक्सरच्या भांड्यात ग्राइंड केलेली हिरवी मिरची इथं 1 स्पून झालेला आहे. हे वडे आपल्याला आणखीन झणझणीत पाहिजे असेल तर आपण अजून हिरवी मिरची इथं वापरू शकतो. आता त्याचबरोबर मी इथं 1 वाटी तेल हे गरम केलेली आहे आणि हे गरम तेलाचं मोहन या पिठावर मी इथं घालत आहे. आता पिठामध्ये मोहन घातल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला हे पीठ थोडंसं एकत्र इथं करायचं आहे. आणि हो बरं का, त्याचबरोबर याच्यामध्ये मी अर्धा चमचा मीठसुद्धा घालणार आहे. तुम्हाला पाहिजे तर आणखीन थोडं मीठ इथं तुम्ही वापरू शकता. आता सुरुवातीला पाणी न घालता आपल्याला हे सगळं एकत्र असं इथं कालवायचं आहे. गरम तेल घातल्यानं ह्या पिठामध्ये लगेच पिठाचे गोळे होण्याची शक्यता राहते. त्याच्यामुळे हाताच्या साहाय्यानं आपल्याला हे सगळं पीठ व्यवस्थित इथं चोळून मोकळं असं इथं करायचं आहे. आता ह्या पिठामध्ये सगळंच साहित्य व्यवस्थितपणे मिक्स झालेलं आहे आणि आता मिक्स झाल्यानंतर आपल्याला इथं थोडं थोडं पाणी घालून ह्या पिठाचा मस्त घट्ट असं उंडा तयार करायचा आहे. आणि आपण पाहू शकता, एकदाच पाणी न घालता आपल्याला हा उंडा घट्ट करायचा आहे. त्याच्यामुळे आपल्याला इथं थोडं थोडं पाणीचा वापर करूनच उंडा इथं मळून घ्यायचा आहे. आणि आपण पाहू शकता, आता इथं माझं मस्त असं उंडा इथं मळून तयार झालेला आहे. आता या पिठावर झाकून हे 10 मिनटासाठी रेस्टवर इथं आपल्याला ठेवायचं आहे. आणि बरं का मंडळी, रेस्ट ठेवणं हे जरुरीच आहे. त्याच्यासाठी पीठ भिजवल्यावर 10 मिनटासाठी त्याला रेस्टवर नक्की ठेवा. आता 10 मिनिट झालेली आहे. आता 10 मिनिट झाल्यानंतर इथं मी एक पोळपाट घेते आणि ह्या पोळपाटला मी किंचित इथं तेल वापरते, कारण आता ह्या पोळपाटवरच मला हे भिजवलेलं पीठ सगळं परत एकदा व्यवस्थित इथं मालिश करायचं आहे, जेणेकरून ह्याच्यामध्ये जर चुकून कोणते गाठी बांधले असतील तर ते सगळेच फुटून जावेत आणि पीठ एकदम मऊ असं इथं तयार होईल. आणि आपण इथं पाहू शकता 5 मिनटापर्यंत व्यवस्थित ह्या पिठाला मी परत असं मालिश केलेलं आहे. आणि मालिश केल्यानंतर आपण इथं पाहू शकता, हे पीठ एकदम घट्ट पण नाही आणि एकदम पातळ पण नाही, अशा पद्धतीनं मी इथं भिजवलेली आहे. आता आपल्याला थोडं थोडं पीठ करूनच वडे लाटायला घ्यायचे आहेत. एकदम सगळंच पीठ इथं आता उघडं ठेवून वडे लाटत बसायची काही आवश्यकता नाही. त्याच्यासाठी मी इथं थोडंसं पिठाचा उंडा घेतलेली आहे आणि बाकीचं सगळंच पीठ इथं एक बाउलमध्ये घालून त्याला व्यवस्थितपणे झाकून ठेवली आहे. आणि जे पीठ मी बाजूला काढली आहे त्याचं छान असं वळकटी करून आता मला पाहिजे तेवढा मोठा आकार वड्यांचा व्हावा असे उंडे मी इथं एकसारखे इथं पाडत आहे. आणि आपल्याला पण हे असंच करायचं आहे. मस्त असं एकसारखं इथं उंडे पाडायचे झालेले आहेत. मग आता परत एकदा तळहातावर आपण थोडंसं तेल घ्यायचं आहे आणि परत याला गोल गोल असं व्यवस्थित मालिश करून हे सगळेच गोळे इथं तयार करायचं आहे. गोल गोल फिरवल्यानंतर हाताच्या साहाय्यानं थोडंसं याला इथं प्रेस करायचं आहे, म्हणजे असे चपटे उंडे इथं तयार करायचं आहे, जेणेकरून आपल्याला लाटताना काही त्रास होणार नाही आणि आपले तिखट वडे हे सहज लाटले जातील. आणि आपण इथं पाहू शकता, आता सगळेच उंडे मी परत एकदा छान मालिश करून थोडेसे असे चपटे करूनच इथं मी ठेवलेले आहे. आता हे तिखट वडे लाटायचं म्हणलं तर
आपल्याला किंचित असं इथं मैदा पण घ्यायचा आहे. फक्त उंडा एकदाच मैद्यामध्ये आपल्याला बुडवून काढायचा आहे आणि जेवढं मैदा त्या उंड्याला चिटकलेला आहे तेवढ्याच मैद्यावर आपल्याला हे पूर्ण तिखट वडा इथं लाटायचा आहे. आणि जर तुम्हाला वाटत असेल पोलपाटला हे वडा चिटकत आहे लाटताना, तर परत एकदा थोडंसंच आपल्याला इथं मैदा घेऊन परत हे पापड आपल्याला पूर्ण इथं लाटायचं आहे. आपल्याला हे वडे लाटताना जास्त मैदा लावून इथं लाटायचं नाही, कारण जर आपण मैद्याचा वापर जास्त केलं कढईमध्ये तळताना सगळंच मैदा हे तेलामध्ये उतरेल आणि आपलं तेल हे पूर्ण लाल लाल होण्याची शक्यता असते. म्हणून सांगते मंडळी की वडे लाटताना हे कमी पिठाचा वापर करा. आता एकसारखं आपण इथं एकदम पातळ असं वडा इथं लाटून तयार केलेलो आहोत. तुम्ही पहा मंडळी, वडा लाटणं झालं की त्याच्यामध्ये एक आपल्याला होल पण इथं पाडायचा आहे. आता अशाच पद्धतीनं मी इथं दुसरा वडा पण तुम्हाला लाटून दाखवते. हे किंचित असं मैद्यामध्ये बुडवायचं, उंडा लाटत लाटत आलटीपलटी करत परत लाटायचं. आणि होय मंडळी, एकदम पातळ आणि एकसारखं इथं लाटून घ्यायचं आणि जास्त मैद्याचा वापर करायचा नाही बरं का. आता व्यवस्थित गोल एकदमच पातळ असं वडा आपल्याला इथं लाटून घ्यायचं आहे. आणि लाटणं झालं की त्याच्यामध्ये एक होलसुद्धा आपल्याला पाडायचा आहे, जेणेकरून तळताना वडा हे मध्ये पण व्यवस्थित हे तळले जावे. असं करत मी इथं हे पाडलेल्या उंड्यांमध्ये 5-6 वडे इथं लाटून घेतली आहे. आणि हे वडे लाटणं झालं की त्याला लगेच आपल्याला तळायला घ्यायचं आहे. आणि आपण इथं पाहू शकता, आता माझं इथे थोडे वडे लाटायचं झालेलं आहे आणि ते मी आता इथं तळणार आहे. वडे तळण्यासाठी आपल्याला तेल एकदम कडक असं इथं करायचं आहे. कोमट तेलामध्ये वडे अजिबात तळायचे नाहीत. कोमट तेलामध्ये जर तुम्ही वडे तळलात तर ते नक्कीच तेल धरतील. म्हणून सांगते मंडळी, वडे तळताना तेल एकदम कडकच असू द्या आणि अशा कडक तेलामध्ये वडे सोडायचं आणि व्यवस्थित उलटसुलट करत हे वडे तळून घ्यायचं. आणि वडा हा किंचित लालसर असंच तळून घ्या, जेणेकरून खाताना एकदमच खमंग असे लागतील. आता आलं ना लक्षात मंडळी वडे कसे तळायचे? अशाच पद्धतीनं जे आपण लाटलो होतो ते सगळेच वडे मी इथं तळून घेणार आहे. आणि पहा, वडा एकदम मस्त असं कलर आलेला आहे. याला आता मी बाजूला ठेवते. आता असं करत आम्ही जेवढं पीठ भिजवले होते त्या सगळ्याच पिठाची इथं मी एकदम मस्त अशी इथं वडे तयार केली आहे. आणि शिवाय हे वडे तुम्ही एका डब्यात भरून ठेवलं तर 1 महिना असेच कुरकुरीत राहतील आणि व्यवस्थित टिकतील. याला काही होणार नाही. आणि त्याचबरोबर आता मी हे एक वडा तोडून पण दाखवते. एकदम कुरकुरीत असं वडा इथं तयार झाला आहे आणि चवीला तर एकदम भारीच झाला आहे. तर मग काय मंडळी, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. मंडळी, वडे खायला या. परत भेटू नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.